सातपाडी संघ जो आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्ष टीम ईशान इश्वी 11 ध्रुव 11 सातपाडी, ज्या दोन टीम एकमेकांच्या विपक्षात असतील. भावेश आणि आदिल हे दोन बॅटर मैदानात आलेत बॅटिंग करण्याकरता. संपूर्ण स्पर्धा आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा विचार केला तर खासदार चषक 2026 चा हा महासंग्राम तो आपण पाहतोय. चला मॅच चालू करायची आहे. दोन चेंडूंची पॅनल्टी असेल हे लक्षात ठेवा. 2 बॉलची पॅनल्टी असेल हे लक्षात ठेवा. खूप जास्तीचा वेळ गेलाय तुमच्याकडनं. 10 ची रिपोर्टिंग होती, आता 12:15 वाजलेत. सेकंड इनिंगची जी शेवटचे ओव्हरचे फक्त 4 बॉल टाकले जातील हे लक्षात असू द्या. सेकंड इनिंग मधनं शेवटच्या ओव्हरचे फक्त 4 बॉल टाकले जातील. आणि जो साईड स्क्रीनच्या बाजूला समोर तिथे लॉंग ऑनला जो ब्ल्यू शर्ट प्रवीण पाटील ते बसलेत बघा, पडद्यावर पाय टाकून इकडनं बसलेत. आणि त्या खुर्च्या आहेत ना त्या खेळाडूंसाठी आहेत, त्या खुर्च्या तिकडे द्या. विशाल पवार त्या खुर्च्या द्या तिकडं. तसेच या ठिकाणी राहुलजी पाटील उपस्थित होत आहेत. तसेच चेतनजी पाटील ते देखील येत आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण या मुख्य मंचावर. तसेच जर आपण जी पाहतो सायकल जी मन ऑफ द सिरीज करता या स्पर्धेतनं जी राहुलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आली आहे ते इथे उपस्थित होत आहेत. या प्लीज वेलकम राहुलजी पाटील. राहुलजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर या. सेकंड इनिंगची जी लास्ट ओव्हर टाकली जाईल, सेकंड इनिंग मधनं जी चौथी ओव्हर जी लास्ट षटक असेल त्यातनं फक्त 4 बॉल टाकले जातील हे लक्षात असू द्या. 2 बॉलची जी पॅनलाइज केलं गेलंय, अजून इथून वेळ लागला तर अजून चेंडू कमी होतील हे लक्षात असू द्या. कारण की 10 ची रिपोर्टिंग होती, 12:15 वाजून गेलेत. चला जाऊयात मॅच मधनं, जिथे भावेश आणि आदिल हे दोन बॅटर मैदानात उतरलेत बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 1 करता सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्क वरनं आपण बॉलिंग करण्याकरता सुमित जो कर्णधाराच्या रूपात नव्हता तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या ओव्हर मधनं. चला मॅच स्टार्ट करायची आता, जास्तीचा वेळ नको प्लीज. वीरू आलाय, सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. वीरू होतोय बॉलिंग करण्याकरता सज्ज होतोय. समोर भावेश आहे ऑन बॅटिंग मार्क वर. एकाच गावातील 2 टीम आज या खासदार चषक मध्ये आपण पाहतोय. हा थरार तो खासदार चषकचा आपण अनुभवतोय पाहतोय. दर्जेदार मॅच आजचा दिवस जर आपण पाहिला तर एक गाव एक ओपन या फॉर्मॅटनं आज आपण मॅच पाहणार आहोत. कालच्या दिवसातनं योगी अँड टीम जर आपण पाहिलं तर चला जाऊयात मॅच मधनं. वीरू बाबरे पहिलाच बॉल अतिरिक्त शफल झाला होता आणि इथे बॉलचा पाठलाग होतोय, मात्र बॉल थांबणार नाहीये. स्क्वेअर लेगचं ते क्षेत्र तिथे चौकार जातोय. चौकारानं सुरुवात करतोय बॅटर भावेशला आपण पाहतोय. वीरू बाबरेच्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. 4 ओव्हरची मॅच ती आहे. एकाच गावातील 2 टीम सातपाडी संघ, एका बाजूने ईशान इश्वी ध्रुव 11 सातपाडी आणि बाबू 11 मलवाडा सातपाडी संघ, हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात. पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय वीरू बाबरे. बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. 4 ओव्हरची मॅच आहे आज. ओपन एक गाव एक या फॉर्मॅटनं मॅच पाहतोय. पुढचा
पुन्हा एकदा थोडासा शफल झाला होता. बॉल आता डिफाईन लेगच्या क्षेत्रात ना तिथे बॉल जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. सलग ते 2 चौकार आलेत. तर आपण पाहिलं तर तिथे स्वर्गीय नुमानजी पटेल स्टँड आहे, त्या स्टँड कडे बॉल गेलाय, चौकार गेलाय. सलगचे 2 चौकार आलेत. वीरू बाबरेच्या गोलंदाजीवर चांगली बॅटिंग ती भावेशची आपण मैदानात पाहतोय. भावेश आणि आदिल ही ओपनिंग जोडी ती मैदानात आली आहे. सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं. समोर भावेश करतात चांगला बॉल, अगदी शॉर्कर हाताळला होता. सिंगल अर्जित होती लेग बाईज स्वरूपानं. ऑफिशियल पंच दर्शवतायत या सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 न पुढे जातीय. स्कोर कार्डवर 9 धावा. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर कुणबी गट या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवला गेला आणि या कुणबी गट एक गाव एक संघ जो गावदेवी अकलोली हा संघ क्वालिफाय झाला. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, खासदार चषक 2026 अगदी नामांकित स्पर्धा आहे. दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय. टावकुऱ्याचा बॅटर आदिल, त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता इथे, पीट झालाय बॅटर. निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. वीरू आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरनं आतापर्यंत 4 बॉल टाकलेत. 4 बॉलचा विचार केला तर 9 धावा त्या आतापर्यंत खर्ची केल्यात. वीरू बाबरे ओव्हर नंबर 1 100 पॉवर प्ले ते षटक आहे. पुढचा बॉल आदिल च्या विपक्षात आपटून टाकला होता त्या बॉलला, मात्र तिथे घोषित क्षेत्र आहे. सिंगल धाव तिथे अर्जित होईल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. चला जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल वीरू बॉलिंग ट्रॅक वरनं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर बिघडवलाय, परतावं लागेल. बिग विकेट गॉन. भावेशला परतावं लागेल. एक मोठा हादरा बसतोय तो टीम ईशान इश्वी 11 ध्रुव 11 सातपाटी संघाला. बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानात येतोय. दिवेश मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. भावेश बाद झालाय. 4 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. वीरूचं षटक होतं पहिलं, त्यातनं शेवटच्या बॉलवर तो विकेट आला आणि 1 षटकाचा विचार केला तर 10 धावा त्या आतापर्यंत खर्ची केल्या गोलंदाज वीरूनं. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा देत मात्र एक महत्वपूर्ण विकेट भावेशची ती देखील घेतली जातीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करेल गोलंदाजी करण्याकरता. सुमित जो कर्णधार आहे तो सज्ज होईल या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता. समोर बॅटर मैदानात आदिल आहे. स्ट्रायकर एंडवर. डावकर आताचा बॅटर आहे. या अगोदर 1 बॉल 2 चेंडू त्याला खेळण्याकरता भेटले होते. तत्पूर्वी ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली जाईल. सुमितला आपण पाहतोय. चला जाऊयात मॅच मध्ये.
सुरुवात होतीये. पुढचा बॉल आदिलच्या विपक्षात इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल ऑफिशियल पंच राज ठाकरे सरांनी दर्शवलाय. बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा धाव. नॉन क्लेबल चेंडू. संख्या 11 स्कोर कार्ड वर आहे टीम ईशान इश्वी 11 ध्रुव 11 सातपाडी संघाची. आदिलच्या विपक्षात पुढचा बॉल वेगवान टाकलाय. तेच तरार होता बॉल. त्यावरनं घोषित क्षेत्र तिथे बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल ती एकदा अर्जित होतीये. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय तो टीम आई गावदेवी पिंपळास संघानं. अगदी दर्जेदार खेळ राहिला यतीश पाटीलचा. फायनल मध्ये धडक मारली आहे ती टीम पिंपळास टीमनं. आज 8 टीमचा समावेश आहे या स्पर्धेतनं. एक गाव एक ओपन ज्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. 8 टीम ज्या एकमेकांच्या विपक्षात असतील आजच्या दिवसात. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. दिवेश आहे नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर. त्याच्या विपक्षात सुमित. अगदी जर आपण पाहिलं तर मोठा रनअप आहे गोलंदाजीचा. वेगवान चेंडू तिथे सिंगल ती अर्जित होतीये. सिंगलला धावसंख्येत भर टाकली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. मोठ्या फटक्यांपासून थोडस दूर ठेवले सुमेधनं देखील. चांगली गोलंदाजी होतीये. अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा तो मैदानात आपण पाहतोय सुमित कडनं. पुढचा बॉल सज्ज होतोय. इथे फुल टॉस होता ज्यावरनं क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. प्लंबल होतीये. चुकी झाली आहे. मात्र जशी चुकी होतीये इथे 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. तिसरीचा कॉल दिला होता दिवेशनं मात्र थांबवलं आदिलनं. रिक्स किंवा मग जोखीम ती घेतली जात नाहीये. या 2 कंप्लीट होतील. या 2च्या मदतीनं 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या टीम ईशान इश्वी ध्रुव 11 सातपाडी संघाच्या. यात मॅच मधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं स्लोवर वन केला. कमी वेगानं टाकला. विरू आहे त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. सिंगल अर्जित करतोय. चांगली फेकी येते. एकच धाव कंप्लीट होती. सिंगल 16 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. बाहेर षटकार आलेला बॉल जर बाहेर प्रेक्षक वर्गांनी जर कॅच घेतला तर त्याकरता प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बाहेर षटकार आलेला कॅच जर घेतला प्रेक्षक वर्गाने तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. मात्र इथे जज करतोय. मात्र इथे झेल तो ड्रॉप झालाय आणि मग धावा कंप्लीट होतील 2. सहज होता झेल. थोडासा पुढे सरसावला होता कॅच घेण्याकरता. मात्र झेल तो इथे ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. सुमित षटक आपण मैदानात पाहतोय. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही एकाच गावातील टीम आपण पाहतोय. एकमेकांचा खेळ ओळखून आहेत. एकमेकांच्या विपक्षात बऱ्याचशा मॅच त्यांच्या झाल्यात. आज मात्र या खासदार चषकातनं आपला नशीब ते या 2 टीम कडनं आजमावलं जात आहे. चांगली मॅच रंगतदार मॅच होईल कर्णधारांना जेव्हा सुमितनं सांगितलं. 24 मॅच मध्ये पुढचा बॉल वेगवान होता. पायावर जाऊन जिथे आदळला. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 9.0च्या सरासरीनं 18 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. एक संघ विरसेनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून इथपर्यंत येऊन पोहोचलाय. एक संघ जर आपण पाहिलं तर जगनजी पाटील साहेब मलबाडा गावचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून इथे पोहोचलाय. त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. जाऊयात मॅच मध्ये 2 षटकांचे जिथे संपलेत धावा 18 लागल्या स्कोर कार्डवर. चार ओव्हर आणि 4 गोलंदाज वापरण्यात अनिवार्य असेल हे लक्षात असू द्यात.
जिथे ओव्हर नंबर 3 करता सुरुवात केली जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. वेदांशू तो गोलंदाजी करण्याकरता आलाय या तिसऱ्या षटकातनं. धावसंख्या ती स्कोर कार्डवर 18 आहे. आदिलच्या विपक्षात पहिला बॉल. ते वेगाचा वापर केला जातोय. घोषित क्षेत्र जिथे गेलाय जेव्हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल तेव्हा बॅट्समन चॉईस असेल, हे लक्षात असू द्यात. 4 ओव्हर 4 गोलंदाज वापरण्यात ते अनिवार्य असेल. प्रत्येक टीमने या गोष्टीची नोंद घ्या आणि जेव्हा टॉस करण्याकरता कर्णधार येतील तेव्हा कर्णधार आपण लक्षात ठेवा की बॉल तुम्हाला इथे चॉईस करून घ्यायचा आहे. अन्यथा मग ग्राउंडमध्ये एकदा का उतरले तर मग ग्राउंडमध्ये जो बॉल दिला जाईल त्या बॉलने खेळावा लागेल. टॉसला येता तेव्हाच बॉल चॉईस तो करून ठेवायचा आहे. या काही नियम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 19 धावा. तिसऱ्या षटकातनं वेदांशूला आपण पाहतोय बॉलिंग करण्याकरता तो सज्ज आहे. 6व्यात मॅच मधनं क्षेत्ररक्षण ते थोडस चेंजेस केले जात आहे या यष्टी रक्षकाकडनं. चला जाऊयात मॅच मधनं. इथे झेल सुटलाय असं म्हणायला हरकत नाहीये. नामी संधी होती अगदी रन आउट स्वरूपानं. विकेट जी गेली रन आउट स्वरूपानं. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 20 धावा स्कोर कार्डवर. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. सिद्धार्थ किनी तो नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. अगदी इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा ती आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वाडा शहर वाडा तालुका शशिकांत स्फूर्ती सरसोळ आयोजित खासदार चषक. अगदी दर्जेदार आयोजन आणि नियोजन ते आपण या स्पर्धेतनं पाहतोय. वेदांशू आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर धावा इथे 2 खर्ची केल्या त्या वेदांशूनं. मात्र पुढचा बॉल करता सज्ज होतोय नवीन बॅटर करता. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. झेलला संधी पुन्हा एकदा. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो टप्प्यावर राहिला आणि टप्प्याचं वेट केलं त्यांना. तिथे सिंगल ती अर्जित होतीये. सिंगलनं पुढे जातोय. मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवलंय हे म्हणायला हरकत नाहीये. ते टीम सातपाडी संघानं एका बाजूने टीम आपण पाहतोय विशाल बाबू 11 मलबाडा सातपाडी संघ. ईशानी इश्वी 11 ध्रुव 11 सातपाटी हा संघ आहे एका बाजूनी. पुढचा बॉल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा. विक्वान चेंडू होता मात्र अतिरिक्त बाहेर. वाईट अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल तो इथे वाईट तो घोषित केलाय. पुढचा बॉल अगदी यॉर्कर लेंथ वरनं बॉलची हाताळणी होती. वीरू बाबरे बॅकअपला आहे. फ्लंबल होती. पहिला क्षेत्ररक्षक आला त्याच्याकडनं. क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे ते टीम सातपाडी संघाचं. तिसरं षटक ते वेदांशूचं मैदानात सध्या चालू आहे. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4. अजूनही 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. बैठक स्ट्रोक एक पाय वाकवला होता मात्र इथे क्षेत्ररक्षक त्याचे प्रयत्न अपुरे पडतायत आणि बॉल जातोय चौकारापर्यंत. 4.
आहे वेदांशू बॉलिंग ट्रॅक वरनं या तिसऱ्या षटकातनं शेवटच्या चेंडू करता. सोवियत मॅच मधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरनं शेवटच्या बॉल करता. अतिरिक्त सफल झाला होता मात्र इथे सफल देखील झालाय. नो प्लस चौकार टोटल 5 मिळतील आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय या नो बॉल करिता. चेक केलं जाईल थर्ड अंपायर ऑफिशियल पंच माधव ठाकरे सर चेक करतील. तत्पूर्वी मी कॉल देतो टीम ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्ष टीम 111 सावे संघ इथे रिपोर्टिंग केली आहे. टीम ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू आपण आला असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करून घ्या. आयोजकांशी संपर्क साधा. टीम ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू नो बॉल आहे. जो रिव्ह्यू आहे एक तो संपलाय हे लक्षात असू द्या. फिल्डिंग करणारी टीम या टोटल 5 मिळतील. या 5च्या मदतीने धावसंख्या झपाट्याने स्कोर कार्ड वर पुढे जाते. 33 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. वेदांशू शेवटचा बॉल जेव्हा हाताळणी करण्याकरता आला होता तेव्हा मात्र अतिरिक्त तो भीमर जो हाताळला फ्री हिटचा बॉल असेल. संधी आहे हात फ्री होऊन खेळण्याकरता. सिंगल धाव वेगानं कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न कर. हॅलो दुसरी धाव ती नाकारली आहे. सिंगल फक्त घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्ड वर 34 धावा 3 षटकांच्या अखेरीस तर 34 झाल्यात. मी कॉल देतो टीम ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू त्याच्या विपक्ष टीम सावे जो संघ आपण पाहणार आहेत 111 सावे या दोन टीम मध्ये मॅच आहे. सावे टीमने रिपोर्टिंग केलाय. माझा आवाज जातो टीम ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू आपण आला असाल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. तर आपण पाहिलं तर ईशान ईशवी 11 जो संघ आपण पाहतोय सचिनजी पाटील आणि विरसेनजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आहे. ओव्हर नंबर 4 करता बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता या चौथ्या षटकात दिशात मात्रे हा चौथ्या षटकातनं आलाय गोलंदाजी करण्याकरता. धाकटी डहाणू संघ देखील उपस्थित झालाय. प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा. टीम धाकटी डहाणू ओव्ही एंटरप्राइजेस धाकटी डहाणू दिशांत मात्रे हा गोलंदाजी करण्याकरता आलाय. चौथ्या षटकातनं अंतिमचं षटक आहे या ओव्हर मधनं. गोलंदाजी करण्याकरता पहिलाच बॉल वेगवान तेज तरार तिथे बॅटर बीट झालाय. डॉट स्वरूपानं निघून जातोय. निर्धाव येतोय. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. धावसंख्या 34 या धावसंख्येवर असताना 34 धावा स्कोर कार्ड वर आहेत. समोर बॅटर स्ट्रायकर एंड वर आपण सिद्धार्थला आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल जो वाईट घोषित केला जातोय. अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल जो वाईड जो घोषित केलाय. वाईड न धावसंख्या 1 न वाढते 35 धावा. पुढचा बॉल अगदी टीफ यॉर्कर तो इथे हाताळलाय. सिंगल अर्जित होतीये. सिंगल पेक्षा जास्त काही दिलं जात नाही. मोठ्या पटक्यांपासून अगदी दूर ठेवलंय टीमनं. फिल्डिंग करणारी टीम सातपाडी संघ जो आपण पाहतोय. छत्तीस धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. एक फायटिंग स्कोर किमान 40-45 जो फायटिंग स्कोर तो तुम्हाला बनवावा लागेल. इथून बॅटिंग करताना 4 ओव्हरची मॅच आहे.
सुरुवात होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, इथे नो बॉल तो घोषित केलाय. मात्र क्षेत्ररक्षक बॉलची वाट पाहतोय, बॉल येईल फेकी करतोय तिथपर्यंत मात्र यष्टी रक्षक त्याच्याकडनं जी छोटीशी चुकी झाली बॅकअप दिला. तत्पूर्वी या धावा 2 कंप्लीट झाल्यात. 2+1 म्हणजे टोटल 3 मिळतील. या 3च्या मदतीने धावसंख्या 39, 39 धावा. या अगोदरच्या ओव्हरमध्ये वेदांशून देखील एक अतिरिक्त चेंडू हाताळला जो नो स्वरूपानं. याही ओव्हरमध्ये नो बॉल जो हाताळला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. या छोट्या छोट्या चुका या इथं सुधारावा लागतील फिल्डिंग करणारी टीमला. 39 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. नामी संधी आहे मोठा फटका खेळण्याकरता. मात्र इथे अतिरिक्त बाहेर नॉन क्लेबल चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असेल असं दर्शवलं जातंय ऑफिशियल पंच. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती 40 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. या मैदानावर टोटल जर आपण पहिल्या 4 ओव्हरचा जर विचार केला तर एक फायटिंग स्कोर आहे 45-50 धावांचा. पुढचा बॉल सज्ज होते पुन्हा एकदा. इथे लोवर फुल टॉस होता. आडव्या पॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला फील्ड करतोय. फेकी येते अगदी चांगली फेकी ती आपण पाहतोय. डायरेक्ट रक्षकापर्यंत तो चेंडू आला. तिथे सिंगल ती कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 41-41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 3 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. अजूनही 3 बॉल ते इथनं शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंग मधनं बॅटिंग चालू आहे. ती टीम ईशान इश्वी 11 ध्रुव 11 सातपाडी संघाची टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग आहे पहिल्या इनिंग मधली. इथे बॉल सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. मात्र इथे क्षेत्ररक्षक त्याची निवड केली आहे. विकेट जातीय बॅटर बाद. टीम 111 सावे डॉक्टी डहाणू कर्णधार येथे उपस्थित झालाय. डॉक्टी डहाणू टीमचं देखील हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. या स्पर्धेत आपण खेळण्याकरता इथपर्यंत आलात. मी विनंती करतोय प्रीतम बारी आणि मयूर मर्दे यांना की आपण देखील मुख्य मंचावर या. तसेच कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मयूर मर्दे ना उधवा या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज बाईक घेतली आहे. मी मयूर मर्दे यांना देखील विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर. मयूर मर्दे प्रीतम बारी आपणास विनंती करतोय मुख्य मंचावर या. इथे डावकुरे हाताचा बॅटर समोर आहे. त्याच्या विपक्षात श्रेयश त्याच्या विपक्षात गोलंदाजी होती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलाय आणि फेकून दिलाय बॉलला. षटकारा करता खूप वेळानंतर एक मोठा फटका आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचती आहे. धावा असतील तर टोटल 47 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी चांगली बॅटिंग वीरू बाबरे देखील सातत्याने करत आलाय. अगदी काही दिवसा अगोदर वीरू बाबरेनं शतक देखील केलंय. षटकार इथे ठोकलाय. या षटकाराच्या मदतीने 47 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा आणि अंतिमचा बॉल आहे जो इथून पुढे हाताळला जाईल. टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग ती आपण मैदानात पाहतोय. ईशान इश्वी 11 ध्रुव 11 सातपाडी संघ जो प्रथम बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल असेल इथून पुढे. बॅटर करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी मार्कवरनं दिशांत मात्रेला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा होता. ते बॅटर सेफ होतोय आणि ती एक धाव इथे कंप्लीट होईल. या 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये ती 48 धावा. विजयाकरता 49 धावांचं लक्ष असेल. ते टीम बाबू 11 मलबाडा सातपाडी संघाला येणारे 22 बॉल मध्ये त्या 49 धावा कराव्या लागतील हे लक्षात असू द्या. 2 धावांनी पॅनलाइज केलेलं आहे. 2 चेंडूंनी पॅनलाइज केलेला आहे हे लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल जिथे 2 टीम असतील. एका बाजूनी 111 सावे आणि त्याच्या विपक्षात टीम
ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू या दोन टीम मधली ती मॅच असेल. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय पांडव सर. टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतोय आमचे मान्यवर रवींद्रजी शेलार साहेब, आपणास विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता तिथे यायचं आहे. एका बाजूने टीम 111 चावे आणि त्याच्या विपक्ष टीम ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू जी टीम असेल. या नेक्स्ट मॅच मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ती आपल्याला पाहायला मिळेल. एक या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. चॉईस दिली जाते. या ठिकाणी धाकटी डहाणू या टीम कडनं कॉल दिला जाईल. हेड आलाय आणि टॉस जिंकलाय टीम धाकटी डहाणू. ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू संघानं टॉस जिंकलाय. सर्वप्रथमतः विचार निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर 111 चावे संघ आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरची मॅच असेल. समोरचा संघ पण आमच्यासाठी नवीनच आहे. आता 35 ते 40 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. असा कोणता गोलंदाज आहे तुझ्या टीम मधनी ज्याच्यावर तुला खूप जास्त विश्वास आहे की जो ट्रेकर म्हणून एक चांगली कामगिरी करू शकतो तुझ्या टीम मधनं? करण अंबिरे. ओके, नक्कीच करण अंबिरेवर विश्वास दाखवलाय. तुला असे शुभेच्छा. मी जातोय कर्णधार 111 चावे संघाच्या कर्णधारकडे. टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच केली असते. बॅटिंगच केली असती. मनासारखा डिसिजन भेटला. बॅटिंगच आली आहे तुमच्या वाट्याला. किती धावांचा मनामध्ये टार्गेट ठेवलंय? 40+ जायचा प्रयत्न करू. 40+ जाण्याचा प्रयत्न करते. नक्कीच तुला देखील अशी शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर असं नसतं व्हायचं आहे. आपण पाहतोय खासदार चषक 2026 हा महासंग्राम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद कुणाल. अंतिम दिवस खासदार चषक 2026 या स्पर्धेचं आणि सकाळचं पहिलं सत्र अंतिम दिवस आहे. माझा या स्पर्धेतला पहिला दिवस आहे. मात्र या सकाळच्या सत्रात आपण सर्वात आधी त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन. स्वरांच्या आई सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजांना मानाचा मुजरा. आपण पाहताय खासदार चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. या स्पर्धेची आजच्या दिवसातील एक गाव एक संघ या फॉर्मॅटची सुरुवात करताना सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील एक नेहमीच हसतमुख राहणार आणि सर्वांच्या जवळचं असणारं व्यक्तिमत्व, या क्रिकेटच्या खेळाशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व हनुमानभाई पटेल यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि दिवसाला सुरुवात करू. इथे आपल्या मुख्य मंचावर आपल्या समवेत सन्माननीय रवींद्रजी शेलार साहेब जे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी आयोजकांना विनंती करतो कुमारजी पाटील साहेब आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. अवधूत कामत आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. विजयाकरता जर आपण पाहिलं तर आव्हान आहे 49 धावसंख्येचं. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती किंवा इथे मागच्या 2 दिवसात झालेल्या रन्स 22 चेंडूचा हा सामना आहे. कारण पूर्वार्धामध्ये 2 बॉल ची पेनल्टी लावली त्यामुळे शेवटचं षटक जे 4 चेंडूचं असेल. अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं गुडलँड स्पॉटचा परिसर त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि अवधूत ज्याच्याकडे परिपक्वता आहे, अगदी अल्पावधीमध्ये ज्यानं खूप चांगला एक्सपिरियन्स मिळवलाय ना, तो हा गोलंदाज आहे.
अवधूत कामत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरनं चेंडूला फिरवण्याची कुवत आहे आणि इथे एक चांगला बॉल तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धाव निघत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल मात्र तिथे कितीही दूर मारला तरी एकच रन मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि स्ट्राईक फलंदाजांच्या इच्छेनुसार ती तुम्ही चेंज करू शकता. अवधूत अगदी जो गोलंदाजी करता पोषक एरिया आहे असं म्हणावं लागेल, कारण डिक्लेरेशन झोन जेव्हा मैदानात असतो ना तेव्हा तो एरिया हा गोलंदाजी करता पोषक एरिया असतो आणि तिथे खेळण्याकरता मजबूर जेव्हा तुम्ही फलंदाजाला करता तेव्हा निश्चित तुम्ही बचावता. इथे चेंडू चॉईस जो आहे तो केला गेलाय. चावे संघ भिवंडी ग्रामीण आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचं आपण शेवटचं टोक म्हणू शकतो पालघर जिल्हा जिकडे संपतो ते डहाणू कर मैदानाच्या आतमध्ये असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अवधूत. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय, चांगली फिल्डिंग निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आला. एकंदर या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्यामध्ये अवधूतनं फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय ते महत्वाचं आहे. पहिलं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजाला थोडंसं बांधून ठेवणं, बंदिस्त करणं ते काम अवधूत करत असताना यावेळेचा बॉल त्यावरचा फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे बॉलला पाहतोय मात्र पहिल्या टप्प्याखेरीज बॉल आमच्या कॅमेरामॅनच्या कक्षाला अभिवादन करण्याकरता सीमारेषा पार. पहिला दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4. चावे संघ जर आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण असेल, वाडा असेल या परिसरामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. धाकटी डहाणू संघ त्यांचाही एक वेगळा दबदबा आहे, एकमेकाच्या विरोधात एक चांगला खेळ करू शकतील इथे. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय, बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4, चौकार. या चौकाराच्या त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळते शशिकांत स्मृती सरसवळ यांच्या वतीनं आयोजित खासदार चषक 2026 नव्या वर्षाची सुरुवात सरसवळकरांनी अगदी दिमागदार केली आहे. वाडा क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला यावेळेस मात्र बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेनं वेगानं चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 13 ऑन बोर्ड. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट इयर, पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13. हेलम याला चौकाराच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता श्रेयश जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. श्रेयश देव जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे.
यावेळेस मात्र हा बॉल ज्याला जेवढी उंची दिली आहे लांबी ही तेवढीच प्राप्त केली आहे. बॉलला फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली ते एकंदर 19 धावा. षटक क्रमांक 2 ते प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे बॅटच्या पट्ट्यात रिसेटला. विकेट किपरला एक गुंगारा दिलाय. एक रन ती धावफलकावर जोडली जाईल. बाईचा इशारा आलाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 20 ऑन बोर्ड. 20 धावा या धावफलकावर आहेत. क्रिकेटचा खेळ सातत्यानं बदलतोय. सातत्यानं या खेळामध्ये परिपक्वता येते. एक गाव एक संघ फॉर्मॅट असेल. या फॉर्मॅटला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक पसंती आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटचं सर्वात महत्वाचं जर मूळ काय असेल ना तर ते एक गाव एक संघ फॉर्मॅट आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन फटका हवेत सजवलाय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांना आनंदी. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. इथे दमदार तडाखा आलाय. षटकार. मध्ये वाढ होतीये. धावसंख्या आता मात्र वेगानं, अगदीच वेगानं पुढे सरकतीये. महागडे ठरवलंय गोलंदाज श्रेयसला. प्रणीतच्या बॅटमधनं हे चांगले फटके सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रेयस. हा इथे मात्र सेल्फ फॉलो थ्रू मध्ये नाहीये. थोडासा बाजूला निघाला. एक रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 27. अगदी चांगली टोटल दाफलकावर उभी राहते. 13च्या जवळपासच्या सरासरीनं रन्स त्या दाफलकावर उभ्या राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीचा टप्पा तो थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. इथे चांगला बॉल आहे. इथे चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. एकंदर 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 27 आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला फुलटॉस होता. हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच कॅरी केला जाईल. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय खेळाडू बाद. ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाडी संघ जो क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता विरू फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 चेंडूचा खेळ. 22 धावसंख्येची अजूनही विजयाकरता गरज आहे. मॅच रंगतदार आहे. अगदी वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटची नव्या वर्षाची दर्जेदार सुरुवात खासदार चषक 2026 ला आपण एन्जॉय करतोय. सरसोळ या नगरीमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा शशिकांत स्मृती सरसोळ संघाच्या वतीनं आयोजित
या स्पर्धेचं हे देखणं आयोजन ते आपण सर्वजण एन्जॉय करतोय. सुरुवात खूप चांगली झाली आहे या नव्या वर्षाची, कारण एक दर्जेदार स्पर्धा आली, अगदी देखणं आयोजन ते आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विपुल समोर. यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटकाही फसलाय. बॉलनं जास्त उंची गाठली आहे. एक रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग आहे. जोपर्यंत थ्रो येईल 2 मिळतील तिथे. इथे जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाल्या. तिसरी करता आलेत आणि 3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. पंच तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. तिसरी रन आहे की नाही ते महादेव ठाकरे सर, जे सध्या जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि बघूया काय डिसिजन येतोय. बॅटर सेफ आहे, तिथे पोहोचलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 30 या आकड्यावर. आता विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. पहिल्या बॉलवर एक तिहेरी रन ती आपल्याला धाफलकावर जोडत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विपुल समोर वीरू जो स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय समोर वीरू त्याच्या विरोधामध्ये. फुलटॉस मिळालाय ज्याला ऑनसाइडला वळवलं गेलंय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. इथे चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय. महत्वाचा झेल तो इथे संपन्न झालाय. मॅचला रंगतदार केलं गेलंय, कारण वीरू बाबरे बाद होणं ते मुळीच परवडणार नसेल. इथे विकेटचं पतन, खेळाडू बाद. चेतन घोलप इथे उपस्थित होत आहेत. या संपूर्ण सामन्यांसाठी ज्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट हॅम्पर जे आपल्याला उपलब्ध करून दिलंय त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जाईल. सन्माननीय आशिष गांगडे यांच्या शुभस्ते हा सन्मान आणि सत्कार चेतन घोलप यांचा आपण मुख्य मंचावरनं करतोय. दीपेश घोलप यांचे बंधू आहेत चेतन घोलप आणि नेहमीच सपोर्ट असतो त्यांचा दीपेशला असेल किंवा क्रिकेटला असेल, आणि त्यांच्याच माध्यमातून इथे हे मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच म्हणून आपल्याला गिफ्ट हॅम्पर उपलब्ध झालेत. ते चेतनजी घोलप यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. वेलकम चेतन.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक धावेचा इशारा आलाय. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 35 विजयाकरता अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. आणि बॉल जर आपण पाहिले तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा या मॅचला जिंकण्याकरता. दिशांत म्हात्रे मैदानामध्ये आहे. साथीने जर आपण पाहिलं तर प्रणित तो आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड कडे आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. आणखी एक झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदन खेळाडू बाद. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा पोलीस स्टेशन चे आमचे पोलीस बांधव इथे आलेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय नामदेव गवळी मेजर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किनी मेजर जे इथे आलेत त्यांचंही स्वागत आहे. प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आणि सत्कार इथे करणार आहोत. मयूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. इथे किनी मेजर हा त्यांचा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं केला जातोय. तदनंतर गवळी मेजर आपल्या सोबत आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे जे आपल्याला लाभलेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून नेहमीच तत्पर असणारे आमचे पोलीस बांधव जे इथे उपस्थित झालेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खासदार चषकच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे करतोय. चांगला बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. इथे निर्धाव चेंडू आलाय. ओव्हर समाप्त होती आणि एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या धावफलकावर लागली गेली आहे 35. येणारे शेवटचे 4 बॉल ते शिल्लक आहेत. आणि 4 बॉल मध्ये विजयाकरता पंचांकडनं इथे मला वाटते नवीन ओव्हर चालू झाली तिकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आदिल आलाय. 4 चेंडू त्याला हाताळायचे आहेत आणि 4 बॉल मध्ये 14 बनवायचे आहेत. पहिला बॉल गोलंदाज आदिलचा. पहिला बॉल तिथे पंच वळलेत. इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 4 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 13 धावसंख्येची गरज. आदिल पुढचा बॉल घेऊन
इथे मात्र फुलटॉस बॉल, त्याला हवेमध्ये उडवलंय क्षेत्ररक्षक, त्याला प्रेक्षक बनवलंय, बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. एक बॉल मध्ये 7 आल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि त्यामध्ये बनवायचे आहेत 7. नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे येणारे 3 बॉल 7 धावा तुम्हाला बनवावे लागतील. आदिल लग्न खेळताना पाहायला मिळाले. अगदी निर्धारित वेळेत येऊन त्यांनी आपला खेळ दाखवला. एक टीम क्वालिफाय झाली आहे. पुढचा बॉल आदिलचा. इथे चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू बरोबरच आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 2 आणि या 2 बॉल मध्ये विजयाकरता जर इथे आपण पाहिलं तर पंच जो काही निर्णय देतील तो दोन्ही टीम त्यांना एक्सेप्ट करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42. दोन चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 2 बॉल 7 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आदिल तो सज्ज होतोय. 2 बॉल 7. एक मोठा फटका आला तर मॅच ऑन होईल. तो मोठा फटका येईल का ते आपल्याला इथे बघायचंय. आधी झाला एक बॉल राहून झालाय. तुमचे अंपायर तुम्ही इथून सांगताय. तुमचे ऑनफिल्ड अंपायर जे घेतील तेच डिसिजन ना. बॉल शिल्लक आहेत इथनं 2 आणि रन्स बनवायचे आहेत 7. चला मॅच स्पीडअप करा कारण वेळ गेलाय. अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि घड्याळात जर आपण पाहिलं तर 1:15 झालाय. एक नाही यानंतर खूप मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आली विकेट. आता एक चेंडू विजया करता 6 धावसंख्येची गरज. एक बॉल गोल्डन षटकार का इथे मैदानाच्या आतनं खेचला जाईल. दिशांत स्ट्रायकर एन कडे असेल. एक बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू आणि 6 धावा. त्या इथे काय धाफलकावर लागल्या जातील. आदिलला थोडंसं समजावलं जात आहे. त्याला कानमंत्र दिला जात आहे. त्याच्याशी बोललं जात आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 6 धावा धाफलकावर लावायच्या. या मैदानावर षटकार मारणं तेवढंच सोपं नाहीये मात्र कठीण नाहीये. हिम्मत मर्दा तो मदद खुदा. इथे हिमतीनं खेळ तो दाखवावा लागेल. सातत्यानं शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील निर्णायक चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र विजयी होतीये टीम ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाटी. ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाटी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. वेल प्लेड ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाटी. अवधूत कामत अँड टीम आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा असतील. एक दर्जेदार खेळ
तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि इथे